एका सुंदर पहाटे हिंदू रिव्हेंजर्स टीमची लीडर गीता तिच्या बाकी टीम सोबत म्हणजेच नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी या सर्वांसोबत गावाच्या वेशीवर उभी होती। त्याचवेळी दुष्ट आधुनिक राक्षसांनी गावावर हल्ला केला, गावातील प्राचीन दिव्य ज्योत विझवण्यासाठी। हे सामान्य राक्षस नव्हते, या राक्षसांकडे होती आधुनिक तंत्रज्ञानाची शक्ती। त्यामुळे टीम लीडर गीता आणि हिंदू रिव्हेंजर्सच्या सर्व टीम मेंबर्सनी आपली हत्यारे धारण केली। हिंदू रिव्हेंजर्सकडे आहेत मोठमोठ्या बंदुका। एका स्फोटाच्या मोठ्या उज्ज्वल प्रकाशाने झाली लढाईची सुरुवात। आकाशात सगळीकडे राक्षसांच्या मिसाइल्स फिरत होत्या आणि आपले 5 हिरोज हिंदू रिव्हेंजर्स भूतलावर लढत होते। नारायण, विनायक आणि विश्वनाथ हे तिघे महान पुरुष आपल्या बंदुकींनी राक्षसांचा नायनाट करत होते। आणि दुसरीकडे गीता आणि तुलसी त्यांच्या आधुनिक बंदुकींनी राक्षसांच्या मिसाइल्सना आकाशातच ध्वस्त करत होत्या। गीता आणि तुलसीने राक्षसांच्या मूळ ऊर्जा स्रोतांचा नाश करून टाकल्यामुळे राक्षस आता निकामी झाले होते। अशा रीतीने हिंदू रिव्हेंजर्सच्या सर्व 5 हिरोजनी राक्षसांचा नायनाट केला आणि गावाच्या प्राचीन दिव्यज्योतीचे रक्षण केले। या सुंदर दिवशी प्राचीन दिव्यज्योत प्रज्वलित आहे। हिंदू रिव्हेंजर्सनी पुन्हा एकदा राक्षसांचा पराभव करून गावाचे रक्षण केले आणि दिव्यज्योत तेवत ठेवली। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी सगळे फारच आनंदी आहेत। येणाऱ्या काळात देखील हिंदू रिव्हेंजर्स नेहमीच दुष्टांचा नायनाट करत राहतील।